कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय। हा हॅलो अक्षरा, काय ग सुटली का शाळा? घरी यायला निघालीस ना तू? दुपारच्या वेळेवर जेवलीस का आणि गोळ्या घेतल्यास का वेळेवर? बरं एक तुला सांगायचं विसरले मी, डब्यामध्ये फळं दिली होती, खाल्लीस का ती? अगं आई हो, शाळा सुटली आणि वेळेवर जेवले मी, तू नको काळजी करूस हा। बरं ठीक आहे ठीक आहे। बरं मग आता कुठे आहेस? घरी यायला निघालीस? अगं नाही, मला तुला सांगता नाही आलं ऍक्च्युली, मला घरी यायला जरा उशीर होईल आज। का ग, जास्तीचा तास घेतीयस का? नाही मग मीटिंग आहे? नाही, अगं मग काय झालंय? अगं मी अधिपतींना भेटायला चालली आई। अरे हो हो हो, तू अधिपतींना भेटायला जाणार होतीस नाही का? हे बघ अक्षरा, जा जा आणि भेट, बोल त्यांच्याशी। आणि ऐक ना, अधिपती रागाच्या भरात जरी काही बोलले ना तरी तू शांत राहा हा अक्षरा, शांतपणे घे बेटा। अक्षू ऐक ना, मिटवून टाक हे सगळं हा। अगं मी कशाला चिडेन, मी शांतपणेच बोलेन, तू नको काळजी करूस हा। चल मी नंतर फोन करते, बाकी सगळं घरी आल्यावर बोलू। ठीक आहे, हो हो, आपण घरी आल्यावर बोलू बेटा हा। हा शांतपणे बोल। ताई तू म्हणतीयस तसं मी माझ्या तोंडाला कुलूप लावते। ती मास्तरीन पोटूशी हाय हे आपण जरी सांगितलं नाही तरी अधिपतीसनी कुठनं ना कुठनं तर कळलंच की ग ताई। म्हणजे ही शंका आली मनात म्हणून विचारलं। त्यांना कोण सांगणार? ताई आपण गप्प बसूच ग। अगं पर ती मास्तरीन बाई गप्प बसणार आहे का? ती तर अधिपतीसनी समजा सांगणारच की ग। मग काय, अधिपती लगेच पागळणार, ते तिला लगेच घरला घेऊन येणार। मग असं आपण होऊ द्यायचं नाही। काय बी झालं तरी त्या या घरात परत येता कामा नाही। ताई अगं एक वेळ आपण अधिपतीसनी काय बाय सांगून थांबू। अगं पण मोठ्या मालकांचं काय? त्यासनी जर का ही बातमी कळली मग तर ते तिला लगेच घरला घेऊन येणार ग। आणि मग ही समधी सत्ता तिच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाच्या नावावर होणार। मग आपलं कसं होणार ताई? मोठ्या मालकांचा काहीतरी बंदोबस्त लावायला लागणारच आहे। तो लावू लवकरच आम्ही। ताई अजून एक शंका हाय, विचारू? शंकेचं दुकानच उघडलंयस ना तू? हा उघड, विचार आम्हाला गिराईक केलंयस तुझ्या दुकानातलं, विचार, तुझ्या शंका विचार। अगं तसं नाही ताई, मनात भीती आली का नाही का शंकेचा जन्म आपोआप होतोय। बास, ज्ञान झाडू नगस, विचार तुझी शंका। नक्की विचारू? आम्ही नाही म्हणलं तर तू विचारणार नाहीस? सॉरी ताई। विचार पटशिरी, तुझ्या शंकांमुळे आम्हाला पण आमच्या प्रश्नांची उत्तर मिळतात। नाही म्हणजे बघ ताई, ती मास्तरीन पोटूशी हाय म्हटल्यावर जर का तिच्या मनात आलं का ते ब्लॅकमेल का काय ते करावं, आणि मग ती ब्लॅकमेल करून या घरात घुसली आणि आपल्याला या घरात राहू दिलं नाही तर? आत्ताच बघ ना ताई, अजून कशात काहीच नाही तरी ती तुला सांगत्या का मला तुझ्या संकट या घरात राहायचं नाही। मग ताई जेव्हा तिला बाळ होईल तेव्हा तर ती कशातच मावायची नाही, मग तर ताई ती आपल्याला घरात हाकलूनच देईल। नाही दुर्गी, तू म्हणतेस तशा ब्लॅकमेल नाही करायच्या, त्या लई मानाच्या आहेत। आणि राहता राहिला प्रश्न आम्हाला घराबाहेर काढण्याचा, तर ते त्यासनी ह्या जन्मात जमायचं नाही। आता त्या अधिपतींपासून दूर गेल्या आहेत, त्या कायमच्या कशा दूर जातील ते बघायचंय। हा एकदम बरोबर बोललीस बघ ताई तू, त्यांचं नाटक नाही आपण कायमच तोडायला पाहिजे। हा पण हे असं सारखं बोलून दाखवायचं नाही, न बोलता पावलं उचलायची। आणि एक, अधिपतींना संशय येईल असं काय बी करायचं नाही, ध्यानात ठेव। वय ताई, थोबाडावर ताबा ठेव दुर्गे। अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की आम्ही सुनबाईंना घरी आणण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याहून येत नाहीत। ताई तू म्हणशील तसं करन ना। आता एक काम करायचं, सुनबाईंवर बारीक लक्ष ठेवायचं। वय त्या मास्तनीवर लक्ष ठेवते,
ती कुठं जाते, काय करते, कुणाला भेटते, या समजाचा रिपोर्ट तुला देते. बोलायचं कमी आणि शांतपणे कृती करायची. ताई तू आता काय करणार आहेस? आम्ही तुझ्या समद्या शंका सोडवणार. गोपाळ, काय खबर? कोणीकडे घेऊन चाललीस ते तर सांग. जरा पेशन्स ठेव. आता डायरेक्ट तुला तुझ्या बायको समोरच घेऊन जाणार आहे. सांगा ना वहिनी, आपण कुठे भेटतोय त्यांना? अहो वहिनी, किती एक्साइटेड झालात तुम्ही. पोहोचतोच आहे आपण. पण बराच वेळ झाला ना, अजून किती वेळ आहे? अहो 2 मिनिटात पोहोचू आपण. रंकाळ्याजवळ जायचंय. तिथं मस्तपैकी फिरा, गप्पा मारा, जे काय भांडायचे ते भांडा. नंतर हातात हात घालून सरळ घरी जा. दादा, रंकाळ्या सर्कल जवळ घ्या गाडी. दादा, गाडी थांबवा इथे. वहिनी थांबा, मी देते. अहो कशाला वहिनी, राहू द्या, देते मी. वहिनी अहो, तुम्ही ऑलरेडी आमच्यासाठी इतकं करताय. तुम्ही आज इथे अधिपतींना भेटायला घेऊन आलात मला, मी कधीच नाही विसरणार. थँक्यू. अहो थँक्यू काय वहिनी, आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का? नाही हो, असं नाही. दादा हे घ्या. चला, रंकाळ्यावर सोडते तुम्हाला. कुठं आता कुणीकडे जायचं? हे काय, इकडे रंकाळा सर्कललाच. काय हे सगळं काय? हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी लग्नाचा वाढदिवस मास्तरीन बाई. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.